ही मशीन नेस्कॅफे ब्रँडची आहे आणि यामध्ये तुम्ही हॉट चॉकलेट पण बनवू शकता, ब्लॅक कॉफी पण बनवू शकता, दुसऱ्या वेगवेगळ्या टाईपचे पण तुम्ही बनवू शकता कॉफी. पण आम्ही मोस्टली कॅपुचिनोज पितो. आणि नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर नवीन घरात आम्ही सेट झालेलो नाही आहोत अजून. भरपूर सामान अजून लावायचं बाकी आहे. अजून मला असं वाटतं 1 महिना तरी पूर्ण घर सेट एकदम परफेक्ट लावायला 1 महिना तरी लागणार. आता सध्यापुरती बेसिक जे आहे ते लावलेलं आहे, जसं का डायनिंग टेबल, सोफा, TV, परिबेराचे वॉर्डरोब लावून झाले आणि त्याच्यामध्ये जस्ट कपडे ठेवून झालेले आहे. किचन सेट केलेले आहे पण एकदम परफेक्ट असा झालेला नाहीये. तर बर्ण्यांमध्ये तुम्ही बघितलं का, बर्ण्यांमध्ये मी किराणा भरून ठेवला होता, पण थोडासा किराणा उरलेला आहे. म्हणजे त्याच्यासाठी बरण्या कमी पडलेल्या आहे. मला असं वाटलं या बरण्या जास्त होईल, पण खूप कमी पडल्या या बरण्या. तर त्या अजून 4-5 बरण्या घ्यायला जायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे का नवीन किचनसाठी नवीन काही वस्तू घेतलेल्या आहे मी, ज्याची मला गरज होती. आपल्या अगोदरच्या घरात तुम्ही बघितलं असेल, एक बॉयलर होतं आणि ते एक बॉयलर मी गेल्या 6 वर्षापासून वापरत होते. म्हणजे त्या घरात आहे ना, आपण ते घर घेतलं होतं ना, तर तेव्हाच मी ना ते एक बॉयलर सुद्धा घेतलं होतं. तर मला एक बॉयलर पाहिजे होतं, कारण की ते खराब झालं होतं. तर ते खराब नसतं झालं ना, तर मग मी एक बॉयलर घेतलं नसतं. पण एक बॉयलर खरंच खूप युजफुल आहे. म्हणजे अंडी ठेवून द्यायची त्याच्यावर आणि ते बटन असतं आणि झाल्याच्या नंतर आवाज येतो, आल्यानंतर लगेचच बंद पडतं. नाहीतर मोस्टली आपण कसं एका पाण्यामध्ये ना अंडी उकडायला ठेवली ना, तर मग कधी कधी आपलं लक्ष निघून जातं किंवा मग सारखं आपल्याला घड्याळाकडे बघावं लागतं का 15 मिनिटं कधी होणार, 15 मिनिटं कधी होणार. तर मी ना कात्री घेऊन आले. 1 मिनिट थांबा. तर कात्री घेऊन आलेली आहे. 2 टाईपची घेऊन आली, मोठी आणि छोटी, जशी लागेल तशी यूज करेल मी आता. तर आता हे ओपन केलेलं नाहीये, तुमच्या समोरच मी ओपन करते, कारण की मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून. आणि भरपूर जण रिक्वेस्ट करतात, कोमल लवकर होम टूर दे. पण कारण की अजून घर सेट करायला खूप वेळ लागणार आहे, तर मला दाखवायचं आहे. पण मी दाखवणार, पण त्याच्यासाठी ना थोडीशी वाट बघावी लागणार तुम्हाला. हे बघा, हे मॅन्युअल, जी पण वस्तू घेतो त्याच्यामध्ये मॅन्युअल असतं. आणि हे आहे एक बॉयलर, आणि हे आपल्याकडे होतं ते राऊंडमध्ये होतं आणि हे आहे स्क्वेअरमध्ये. आणि इथे 3 टाईपचे बटन्स वगैरे आहे आणि 6 अंडी होतात. हे बघा. आणि केवढं पाणी टाकायचं ना, तर त्यामध्ये ना ऑलरेडी त्यांनी हा एक ग्लास दिलेला आहे, काय हा पूर्ण भरून यामध्ये टाकायचा, तेवढं पाणी यामध्ये मावतं आणि 6 अंडी असतात. आणि इथे बघा, तुम्हाला हे बटन आहे चालू करायचं. हाफ बॉईल पाहिजे असेल तर ते पण ऑप्शन आहे, आणि पूर्ण आपल्याला बॉईल पाहिजे तर त्याचं सुद्धा ऑप्शन आहे. ते हे एक चांगलं वाटलं, कारण की जी अगोदरची मशीन होती ना, तर त्यामध्ये पण होते ऑप्शन, पण हाफ बॉईल मी कधी केलं नाही, कारण की पर्सनली आम्हाला आवडत नाही. पण भरपूर जण हाफ बॉईल खातात, मग त्याच्यासाठी हे ऑप्शन आहे. आणि त्यानंतर मग मी हे घेतलं, मला चांगलं वाटलं, छोटंसंच आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली का, या मशीनमध्ये व्हॉइस आउटपुट सुद्धा आहे 2 लँग्वेजेसमध्ये. एक आहे जर्मन आणि दुसरी आहे आपली इंग्लिश. म्हणजे जेव्हा तुमची ही अंडी बॉईल झाली तर मग ते सांगतात का अंडे झालेले आहे, आता ही खाण्यासाठी रेडी आहे असं. तर हे 2 ऑप्शन आहे. तर चांगलं आहे. हे यामध्ये ऍड होतं, अगोदरच्या मशीनमध्ये नव्हतं. तर चला पटापट करून आहे ना, मी तुम्हाला या वस्तू सगळ्या शेअर करते. आणि नंतर हे वापरायला सुद्धा मला काढायचे आहे, तर म्हटलं त्या अगोदर तुम्हाला दाखवून देऊ. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या किचनमध्ये ना कॉफी नव्हती, आपल्या कॉफी मशीन नव्हती. आणि तेवढी गरज पण वाटली नाही आम्हाला. जेव्हा कॉफी प्यायची इच्छा झाली तर मनोज आणि मी बाहेर जायचो, कॉफी घ्यायचो, कारण की आम्ही कॉफी लवर नाही आहोत, आम्ही टी लवर आहोत. आम्हाला चहाच पाहिजे असतो दोन्ही वेळेस. खूप जास्त थंडी असेल तर रेअरली आम्ही तिसऱ्यांदा चहा घेतो, पण मोस्टली सकाळ संध्याकाळ थोडा आम्ही चहा घेत असतो. पण यावेळेस या घराचा किचन सुद्धा मोठा आहे, त्यामुळे मग मी कॉफी मशीन घ्यायचा विचार केलेला आहे. आणि कॉफी मशीन हा न्यू मॉडेल, आम्ही जेव्हा कॉफी मशीन बघायला गेलो होतो ना, तर हा न्यू मॉडेल आलेला होता ना, आम्हाला चांगला वाटला. खूप मोठा पण नाहीये, छोटा पण नाहीये. तर आम्ही खूप जास्त असं कॉफी घेणार नाही, पण कधीतरी इच्छा झाली तर असं वाटतं नाही का घरातच कॉफी घेतली पाहिजे, त्याच्यासाठी ही आहे. आणि तुम्ही बघू शकता याचं वरचं सुद्धा मी कव्हर काढलेलं नाहीये, हे तुमच्या समोरच मी आता ओपन करते. राहू देते आता थोडं सध्या.
नंतर मी ओपन करणार. हे बघा जसं त्याचं फक्त बॉक्समध्ये काढून ठेवलं कारण की किचनवर ना खूप जास्त पसारा दिसत होता त्यामुळे. तर याच्यामध्ये ना मॅन्युअल असतं तर त्यानुसार आपण हे वापरतो. पण याचे जे पॉट्स आहे ते इथे आहे. आणि ही जेव्हा आम्ही मशीन घ्यायला गेलो होतो ना तर त्याचं आहे ना डेमो देत होते. म्हणजे याच्यामध्ये कॉफी कशी तयार होते, त्याचे पॉट्स कसे आहे. तर हे त्याचे पॉट्स आहे हे बघा. आणि हे आम्ही 2 पॅकेट घेतलेले आहे. आता जस्ट एक दाखवते तुम्हाला. तर याच्यामध्ये त्यांनी कॉफी रेडी करत होते ना या पॉट्सने. तर आम्ही सगळ्यात अगोदर ट्राय केली का ही कशी आहे. तर कॅपेचिनोमध्ये पण बरेच प्रकार असतात. स्ट्रॉंग असतात, स्ट्रॉंग कॅपेचिनो असते, थोडीशी लाईट कॅपेचिनो असते, थोडंसं हेझलनटचा फ्लेवर असतो. तर असे कॅपेचिनोमध्ये पण बरेचसे प्रकार असतात. पण आम्हाला आहे ना खूप आवडलं होतं या कॅपेचिनोची टेस्ट ना. तर त्यामुळे मग आम्ही तिथून आहे ना हे पॉट्स पण घेतले कारण की तिथे पॉट्स पण होते विकायला आणि ही मशीन पण होती. आणि या मशीनसाठी हेच पॉट्स लागतात. याच्या व्यतिरिक्त दुसरे पॉट्स यूज होणार नाही. या मशीनसाठी हेच आहे. हे पॅकेट त्यांनी सांगितलं. आणि जर तुमच्याकडे म्हणजे अवेलेबल नसेल, संपलं असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरनं मागवू शकता. मग आम्ही तिकडनं 2 पॅकेट्स हे पॉट्स घेतले. आणि ही कॉफी मशीन आहे. आणि कसे वाटले तुम्हाला कॉफी मशीन नक्की सांगा. आणि हे मी सेट करणार आहे व्यवस्थित किचन वगैरे. आणि किचन टूर पण मी देणार तुम्हाला का या नवीन घराचा मी किचन कसा सेट केलेला आहे, या वस्तू कशा मी अरेंज केलेल्या आहे. घरातल्या ज्या वस्तू आहे एकदम वेगवेगळ्या टाईपच्या आहे, युनिक वस्तू आहे. तर नक्कीच थोडं थोडं तसं दाखवणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घराचं ते गार्डन आहे ना खूप मोठं आहे, खूप सुंदर आहे. महत्त्वाचं म्हणजे हे गार्डन जास्त यूज होईल अगोदरच्या घरापेक्षा. आणि इथे चारी बाजूने ऊन येतं. हा म्हणजे समोरच्या साईडने पण ऊन येतं, या साईडने पण ऊन येतं, किचनच्या साईडने पण ऊन येतं. असं 3-4 बाजूने घरात ऊन येतं. आणि लाईटीची अजिबात गरज वाटत नाही. तर ती एक गोष्ट मला खूप चांगली वाटली. प्रकाश घरात खूप जास्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मेन रस्ता नाहीये घराच्या इथे, त्यामुळे धूळ पण खूप कमी आहे. अगोदरच्या घरात खूप जास्त धूळ यायची, मला कंटिन्यू क्लीन करावं लागायचं. इथे धूळ कमी आहे. तर ही आहे आपली कॉफी मशीन. तर ही साईडला ठेवते. आणि जेव्हा आपण कॉफी बनवू तरच मी तुम्हाला ते दाखवेन सुद्धा, शेअर करेल मी. ही मशीन नेस्कॅफे ब्रँडची आहे. आणि यामध्ये तुम्ही हॉट चॉकलेट पण बनवू शकता, ब्लॅक कॉफी पण बनवू शकता, दुसऱ्या वेगवेगळ्या टाईपचे पण तुम्ही बनवू शकता कॉफी. पण आम्ही मोस्टली कॅपेचिनोज पितो. आणि परिबेलाला हॉट चॉकलेट पाहिजे असेल तर मग हॉट चॉकलेट आम्ही बनवून देऊ. आणि त्यानंतर मी हे ऑटोमॅटिक सोप डिस्पेन्सर घेतलेलं आहे. नॉर्मली आपण हँडवॉशचं एक बॉटल असायची ग्लासची सिंकच्या इथे. तर मला ना थोडंसं वेगळं पाहिजे होतं. आणि हे आणि तुम्ही आता तुम्हाला जर या वस्तू आवडल्या असतील तर तुम्ही म्हणतील आता कोमल आम्हाला लिंक दे. तर माझ्याकडे लिंक नाहीये कारण की या वस्तू सगळ्या मी शॉपमध्ये जाऊन घेऊन आलेली आहे, त्यामुळे लिंक नाहीये. खूप कमी वस्तू असतात अशा ज्या मी ऑनलाईन घेत असते. मोस्टली मी शॉपमध्ये जाऊन घेते. आता हे ऑटोमॅटिक सोप डिस्पेन्सर आहे. तर हे मी व्हाईट कलरचं घेतलेलं आहे, अजून यूज केलेलं नाहीये मी. आणि याचं वरचं जे प्लास्टिक आहे ते सुद्धा मी काढलेलं नाहीये. आणि असं केलं ना तरी पण लगेच आवाज येतो. म्हणजे असं ऑटोमॅटिक आहे ना, तर जस्ट तुम्ही ना सोपसाठी असं हात जरी केला ना लगेच आवाज येतो आणि लगेच सोप हातावर येतो. तर हे मला पाहिजे होतं. आणि हे सिंक जवळ मी ठेवणार आहे, सेट करणार आहे. यामध्ये सोप मला टाकायचा आहे. प्लस तुम्ही याची चार्जिंग करू शकता. चार्जिंग करून घ्यायची, चार्ज झाल्याच्या नंतर तुम्ही यूज करू शकता. परत मग चार्जिंग संपली तर परत चार्ज करू शकता. याचा चार्जर सुद्धा दिलेला आहे. तर हे मला आवडलं. व्हाईट कलरचं याच्यासाठी घेतलं का किचनचा जो कलर आहे थोडासा व्हाईट क्रीम असा आहे, त्यामुळे मग हे घेतलेलं आहे. हे बॉक्समध्ये आहे. तर हे ऑटोमॅटिक सोप डिस्पेन्सर आहे. यामध्ये 2 ऑप्शन असतात, एक फोममध्ये असतं आणि एक जेलमध्ये. तर माझ्याकडे मी हे आता आपलं जे सोप आहे ना लिक्विड भांडी वगैरे क्लीन करायचं, तर त्याच्यासाठी मी यूज करणार आहे. हँडवॉशसाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर 2 ऑप्शन्स मिळतात, पण मला हँडवॉशसाठी नुसतं यूज करायचं म्हणून. आत्ता मी टोस्टर घेतलेला आहे. टोस्टर तुम्हाला दाखवते. या टोस्टरची एक गोष्ट मला खूप आवडली, त्यामुळे मग मी दुसरे टोस्टर बघितलेच नाही. अगोदर टोस्टर होतं आपल्याकडे पण ते खराब झालं होतं म्हणून मग जास्त यूज नव्हते, जास्त यूज करत नव्हते मी. तर याच्यामध्ये काय आहे माहिती का, कारण की मनोजला सँडविचेस खूप आवडतात. जसं आपण बॉम्बे सँडविच बनवतो, थोडंसं असं स्टफिंग वगैरे बनवून थोडंसं चीज वगैरे टाकून, तर तसे सँडविचेस चांगले असतात. म्हणजे कधी कधी असं नाश्ता करायचा असेल, नाश्त्यामध्ये थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर त्याच्यासाठी ना मला हे घ्यायचं होतं. पण परिबेलाला वॉफल्स पण खूप आवडतात. तुम्हाला माहिती आहे मी गव्हाच्या पिठाचे वॉफल्स बनवते. आणि मग क्रीम वगैरे स्ट्रॉबेरीज वगैरे टाकून मी या अगोदर पण व्हिडिओ शेअर केला होता का मी ते वॉफल्स कसे बनवते. आणि हेल्दी आहे.
बाहेरचे आपण वॉफल्स खातो पण ते कसे मैद्याचे असतात, पण घरात परिवेलाला जे आवडतात तर मी मोस्टली पॅनकेक्स असो किंवा वॉफल्स असो मी गव्हाच्या पिठाचेच बनवते. तर हे टोस्टर आहे, हे बघा. बरं, हे टोस्टर आहे आणि ज्या वस्तू घेतल्या ना त्या अशा खूप मोठ्या मोठ्या नाही आहे, म्हणजे अशा म्हणजे छोट्या अशा मीडियम आहे. असं हे असं आहे, हे बघा. हे ओपन करायचं, हे वरचं जे आहे स्टीलचं आहे असं. तर हे वॉफल्ससाठी आहे. आणि कारण की वॉफल्स मला घ्यायचं, मला मी विचार करत होते वॉफल्सला दुसरी मशीन घेऊ म्हणजे अजून चांगले लवकर वॉफल्स होतील, पण मग खूप उशीर लागायचा. या अगोदर रेड कलरची मशीन होती तर मग त्याला खूप वेळ लागायचा. तर मग मी वॉफल्ससाठी घेण्याच्या अगोदर मी विचार केला हे टोस्टर कसं आहे शॉपमध्ये. तर या टोस्टरमध्ये वेगवेगळे टाईपचे ना इक्विपमेंट्स आहे. तर एक पहिले वॉफल्सचं आहे आणि हे दुसरं जे आहे हे सँडविचसाठी आहे, म्हणजे हे तुम्ही रिमूव्ह करू शकता. हे बघा, थांबा एक मिनिट. तर हे असं बटन प्रेस केलं ना तर असं लगेच रिमूव्ह होतं. हे बघा, आणि अडकवण्यासाठी सुद्धा आहे, म्हणजे फिट बसतं. त्यानंतर हे तुम्ही सँडविचेससाठी यूज करू शकता, म्हणजे सँडविच पण होतं, वॉफल्स पण होतात. आणि दुसरं पण एक सँडविच आहे जे आपण बघतो, हे बघा. अशा पद्धतीने मी हे फिट केलेलं आहे. तर हे सँडविचसाठी झालं, हे वॉफल्सचं एक झालं. आता दुसरं एक दाखवते तुम्हाला. लगेच रिमूव्ह होतं, म्हणजे टोस्टर पण होतं, सगळ्याच याच्यामध्ये होतं ना, त्यामुळे मग मी खुश झाले, म्हटले हे बेस्ट आहे. आणि दुसरं हे आहे, हे सँडविच आपण बघतो जेव्हा आपण स्ट्रीट फूड खातो तर सँडविच खात असतो, तर त्याच्यामध्ये ना हे एक ऑप्शन असतं सँडविचमध्ये. तर हे पण त्यामध्ये होतं. तर म्हटलं अरे बेस्ट आहे, कधी असं कधी आपण नॉर्मल खातो तसं. तर अशा वेगवेगळ्या वस्तू यामध्ये आहेत. तर ते एक मला खूप चांगलं वाटलं. आणि मला म्हणजे या वस्तू मी ना जेन्युनली यूज करते, म्हणजे टोस्टर असो, परत टोस्टर पण मी घेतलेलं आहे. टोस्टर पण तुम्हाला दाखवते. पण आता म्हटलं ते 5-6 वर्ष कंटिन्यू वापरलेलं आहे, खराब पण झालेलं आहे. त्यामुळे मग म्हटलं आता घ्यायची गरज आहे. अदरवाईज चांगलं असलं असतं ना तर नसतं घेतलं. त्याचसोबतच आपल्याला आहे ना म्हणजे पटकन असं ग्रिल करायचं असेल, म्हणजे छोटे छोटे पनीर क्यूब्स करायचे असेल किंवा मुलांना टिफिनमध्ये ना असं चिकनचे जे पीसेस वगैरे जे असतात छोटे छोटे साईजचे ते पण आपण ग्रिल करू शकतो. तर असं तुम्ही पटकन करू शकता. समजा आपल्याला पनीर टिक्का द्यायचा आहे तर पटकन पनीरचे क्यूब्स केले याच्यामध्ये थोडंसं लगेच ग्रिल करू शकता. तर त्याच्यामध्ये ते व्हेजिटेबल्स असतात ते करू शकता. तर मग ते इझी आहे, म्हणजे पटापट होऊ शकतं. असं वेगळं काय पाहिजे असंच नाहीये. आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे टोस्टर. हे मी साईडला ठेवते म्हणजे तुम्हाला वस्तू दिसतील आणि हे नंतर मला ठेवता येईल. त्यानंतर इथे आहे टोस्टर. तुम्हाला दाखवायचं आहे पण त्याच्या अगोदर हे वस्तू मी कसं ठेवून देणार वापरायला किचनवर. टोस्टर तर लागतंच, म्हणजे ऑमलेट ब्रेड परिवेलासाठी किंवा चहा सोबत आहे ना ब्रेड क्रिस्पी करायचे आहे थोडंसं तूप लावून, तर त्याच्यासाठी हे चांगलं. किंवा आपण पावभाजी बनवतोय तर कधी पाव नाही मिळाले तर मग त्याच्यासाठी सुद्धा ब्रेड कसं हलकेशी क्रिस्पी करू शकतो आपण. हे जे टोस्टर आहे याचा कलर आणि आपलं किचन मध्ये जे बॉक्सेस आहे ना त्याचा कलर एकदम सेम आहे. त्यामुळे मग म्हटलं अरे मॅचिंग होऊन जाईल. म्हटलं आता तर काही टेन्शनच नाही, असं वेगळं काही दिसणार नाहीये. हे आहे टोस्टर आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे याची डिझाईन. टोस्टर आणि इथे बटन्स आहे, तुम्हाला केवढे क्रिस्पी पाहिजे त्यामध्ये पूर्ण बटन्स वगैरे देतात. हे बघा. आणि याचं हे मस्त आपण ठेवतो क्रिस्पी तेव्हा करतो. हे त्याचं छोटंसं हँडल आहे. ते बघा, ही डिझाईन मला खरंच खूप आवडली होती. तुम्ही बघू शकता दिसायला पण छान दिसतं, एकदम मॅचिंग आहे. तर हाच सेम कलर आहे आपल्या किचनच्या बॉक्सेसचा.
तर या वस्तू आहे. आणि आता अजून या वस्तूंपेक्षा एक मोठी वस्तू दाखवायची आहे. पण ही जी वस्तू आहे ना, मला वास्तुशांतीच्या दिवशी गिफ्ट आली होती. माझ्या मैत्रिणीने मिळून दिलेलं आहे. हे आहे फूड प्रोसेसर, बॉश कंपनीचं आहे. आणि वास्तुशांतीच्या दिवशी गिफ्ट दिलं होतं माझ्या मैत्रिणीने हे. आणि ते मला विचारत होते, कोमल तुला काय पाहिजे. आता आपण काय सांगू शकतो म्हणजे काय पाहिजे. मग त्यांनी विचार केला. त्यांनी सगळे ब्लॉग्स बघितले अगोदर का माझ्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू आहे. तर माझ्याकडे ना ऑलरेडी ज्या वस्तू त्यांना गिफ्ट करायच्या होत्या त्या सगळ्या वस्तू होत्या, म्हणजे क्रॉकरीज पासून सगळ्या गोष्टी. तर त्यांना असं वाटलं का अजून जास्त विचारण्यापेक्षा हिच्याकडं ही वस्तू दिसली नाहीये म्हणून आपण ही गिफ्ट देऊ. म्हणून त्यांनी मला हे फूड प्रोसेसर गिफ्ट दिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे फूड प्रोसेसरमध्ये आपण ज्यूस बनवू शकतो, भाज्या चिरू शकतो, पीठ मळू शकतो. भरपूर जणांनी मला मागच्या वेळेस ना ऑप्शन म्हणजे सांगायचे मला कमेंट्समध्ये, कोमल तू पीठ मळायची ना मशीनच घेऊन टाक हे ते. पण मला ना तेव्हा ना एवढी गरज वाटत नव्हती. काय म्हटलं आता आम्ही चौघच आहोत आणि पीठ मळायला काय 2 मिनिटात पीठ मळून होतं. पण मग बघा मलाच गिफ्टमध्ये आता ही मशीन आलेली आहे. आता मी पीठ मळायचं असेल तर यामध्ये पीठ मळू शकते. आता हे वेगवेगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये. आणि मला त्यांनी ही गिफ्ट दिली तेव्हा मी ओपन केलं. मला तर खरंच खूप आवडली होती वस्तू. आणि बॉश कंपनी चांगली आहे, तुम्हाला माहिती आहे. या सगळ्या वस्तू आहेत. आणि हे मॅन्युअल तुम्हाला माहिती आहे. माझा चेहरा दिसतोय का नाही माहिती नाही, पण हे मॅन्युअल आहे. तर अशा या वस्तू आहे. आणि हे फूड प्रोसेसर आणि हे यूज होईल पटकन भाज्या चिरायच्या असेल, पीठ मळायचं असेल, ज्यूस वगैरे सगळ्या गोष्टी आहे. आणि यूज होईल अशाच वस्तू त्यांनी मला द्यायचा विचार केला होता. तर आवडली मला वस्तू. थँक्यू सो मच. आणि अशा या नवीन वस्तू आहे ज्या मी घेतलेल्या आहे माझ्या नवीन किचनसाठी. आणि जेव्हा मी सेट करणार किचन, या वस्तू यूज करणार तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार. आणि आपल्याला नेहमी असं किचनमध्ये वाटत असतं का वेगवेगळ्या वस्तू असायला पाहिजे ज्याचा आपण खरंच यूज करू शकतो. कधी कधी काय होतं आपण वस्तू घेऊन ठेवतो पण त्याचा यूजच होत नाही. मग असं वाटतं अरे मग घेऊन काय फायदा, मग जागा पण जाते त्याच्यासाठी, पैसे पण गेले आणि वस्तू पण यूज होत नाही. असं नको व्हायला. म्हणून मला ज्या वस्तू लागतात, मला ज्याची गरज आहे त्या वस्तू मी घेतलेल्या आहे. आणि तुम्ही मला हे सांगा या वस्तूंपैकी तुमची सगळ्यात आवडती वस्तू कोणती आहे. कॉफी मशीन मी तुम्हाला दाखवली पण ती अजून यूज केली नाही, त्याचं वरचं कव्हर सुद्धा काढलेलं नाहीये. तर मी खरंच आता एक्साइटेड आहे कॉफी मशीनमध्ये कॉफी बनवण्यासाठी. आणि ते मला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करायचं आहे. हा व्हिडिओ मला शेअर करायचा होता ना, तर मी खरंच खूप एक्साइटेड होते. कारण की किचनच्या वस्तू स्त्रियांच्या खूप आवडीच्या आहे. तर आपल्याला कधी कधी असं वाटतं एखादी वस्तू पाहिजे ना, आपल्या आयडिया येऊ शकते का कोमल नाही एक वस्तू आपण यूज करू शकतो, आपण सुद्धा घेऊ शकतो. म्हणून मग ते पण एक कारण होतं. चला मग आता मी कॉफी बनवते आणि तुम्हाला दाखवते. तर कॉफी मशीनमध्ये आपण पाणी वगैरे टाकलेलं आहे. अगोदर पाणी वगैरे टाकावं लागतं. आणि ते वॉश करून घेतलं आतमधून मनोजने, पूर्ण पाणी रिकामं केलं मग. आणि त्यानंतर हे पॉट्स आहे. तर याच्यात कॉफी असते आणि याच्यात मिल्क असतं, म्हणजे मग ते कॅपुचिनो होते. हा याच्यामध्ये मिल्क आहे. आणि हे ड्राय आहे, म्हणजे जसं काही मिल्क पावडर आहे. आणि हे पॉट्स आहे आपले कॅपुचिनोचे. 6 असतात. त्याच्यामध्ये कॉफी असं आणि मिल्क यामध्ये टाकायचं. ओके. आणि स्टार्ट करायचं. बघा आता फोटोला शुगर नाही त्याच्यामध्ये. हा शुगर ऍड करावी लागणार ना आपल्याला. आणि हाच कप बाहेर प्यायला गेलो ना कॅपेचिनोचा तर 3.5 ते 4 युरोचा असतं नाही का. म्हणजे 350 रुपये किंवा 400 रुपये आपल्या इंडियन रुपीज मध्ये. हा आता अगोदर मिल्क आलं आणि नंतर मग हे कॉफी.
किती छान दिसते ते मिक्स होताना ना. आणि परफेक्ट हा परफेक्ट आहे, तेवढं कप इनफ झाला बरोबर. म्हणजे हे याचं मेजरमेंट आहे. आय थिंक त्याला सेन्सर असेल हो की जे चेक करते की हो कपची कॅपॅसिटी. साईज किती आहे ना, हा कारण की एवढं परफेक्ट काय माहिती. शुगर टाकते यामध्ये, तेवढी इनफ आहे. मिक्स करू आपण. आता मी ट्राय करते. मी वस्तू तर ठेवलं नाही, अजून ठेवायची आहे मला. इतकी भारी आहे ना, मस्त. म्हणजे जास्त खूप अशी अति स्ट्रॉंग पण नाही आहे आणि अशी मिल्की मिल्की पण नाही आहे. मला आवडतं तसंच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मी डेमोसुद्धा तुम्हाला मशीनचा दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.